आज बनवूया अंडा मलाई मसाला। अंड्याचे बरेच प्रकार आपण बनवतो, पण असा हा अंड्याचा प्रकार तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। खूप मस्त होतो आणि ची ग्रेव्ही अगदी रिच ग्रेव्ही होते आणि एखाद्या संडेला असं काही बनवायला हरकत नाही। तर सर्वप्रथम आपण अंडे फ्राय करून घेऊया। तर गॅसवर मी ठेवलं एक पॅन, त्यात घातलंय तेल। तेल गरम झालं की त्यात उकडलेले अंडे घालायचे आणि हे अंडे आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर अंड्याला मस्त रंग येण्याकरता आपण त्यात घालूया थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालूया। गॅस मीडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे अंडे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता अंड्याला मस्त असा रंग आलेला आहे। आता गॅस बंद करायची आणि हे आपण काढून घेऊया। तर मी घेतलाय 100 ग्राम दही। नंतर त्यात घालायचं लाल मिरची पावडर, थोडीशी हळद घालायची आणि मीठ घालायचं। तर भाजीला किती मीठ हवं तेवढं मीठ आपण यात घालायचं। नंतर मी घेतलाय 2 चमचे धणे पावडर। नंतर मी घेतलाय व्हाईट पेपर पावडर, तुमच्याकडे ब्लॅक पेपर पावडर असेल तेही घेतलं तरीही चालेल। आता हे सर्व मसाले आपण दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचे आणि दही अगदी ताजं घ्यायचं, फ्रेश घ्यायचं। आंबट दही आपल्याला वापरायचं नाहीये। तर आता हे मस्त आपण फेटून घेऊया आणि असे दह्यात जर मसाले आपण घातलेत ना की छान अशी मुरतात आणि व्यवस्थित मिक्स होतात। तर ज्या पॉटमध्ये आपण अंडे फ्राय केले त्यातच आपण थोडंसं तेल अजून घातलेलं आहे आणि काही खडे मसाले घेतले। तर तेजपान आहे, लवंग आहे, मिरे आहे, दालचिनी आहे, चक्री फूल आहे, जावित्री आहे आणि 1 चमचा घेतलाय जिरं। तर तेल गरम झालं की सर्व हे खडे मसाले आपण घालायचे तेलात आणि काही सेकंदाकरता आपण हे तेलात परतून घ्यायचे। नंतर त्यात घालायची कांद्याची पेस्ट। तर 2 मोठे कांदे मी मिक्सरमध्ये फिरून घेतले, त्याची पेस्ट आपण घालायची। गॅस मीडियम ठेवायची आणि हे मिक्स करून घ्यायचं। आता कांदे लवकर परतल्या जातात, पण कांद्याची पेस्ट ही परतायला थोडा जास्त वेळ लागतो। आणि आपण ज्या पॉटमध्ये अंडे फ्राय केले तेच पॉट घेतलाय, त्यात थोडी हळद होती म्हणून असा हा पिवळा रंग आलेला आहे थोडा कांद्याला, काही हरकत नाहीये। नंतर त्यात घालायचं आलं आणि लसणाची पेस्ट। तर 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातली, ते सुद्धा मिक्स करायचं आणि परत हे 2 ते 3 मिनिट आपण मस्त असं परतून घ्यायचं। हा मसाला परतायला ना थोडासा वेळ लागतो। तर इथे बघा आपला कांदा आणि आलं लसूण मस्त असं परतल्या गेलंय, अगदी त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे। आणि आता आपण यात घालायचं आपलं जे मॅरिनेट केलेला जो मसाला आहे ना तो घालायचा। आणि याच्यासोबत काय होणार, दही पण आपलं शिजलं जाणार आणि मसाले पण शिजले जाणार, एका वेळेला दोन्ही काम होतील। तर आता हे मिक्स करून घ्यायचं मस्त मसाल्यामध्ये। एखाद मिनिटभर आपण हे परतून घेऊया, त्यापेक्षा जास्त नाही, एखाद मिनिटभर 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचं। नंतर यात आपण थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे एक अर्धा वाटी आपण पाणी घालायचं। परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया। नंतर यावर झाकण ठेवायचं आणि हा मसाला कमीत कमी 4 ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मस्त। तर 4 ते 5 मिनिटं झाली, एकदा आपण मसाला बघूया। तर बघा मसाला किती मस्त झालाय, तेल कडेनी सुटलेलं आहे। एकदा परत आपण हे मिक्स करून घेऊया। मसाला व्यवस्थित शिजायला हवा भाजीचा, एकदा मिक्स करून घ्यायचा। नंतर यात तुम्ही फ्रेश क्रीम किंवा मलाई जेही घरात असेल ते तुम्ही घालू शकता। तर साधारण अर्धी वाटी मी मलाई घातलेली आहे आणि अगदी ताजी असायला हवी। तर आता ही मलाई घालून परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया, फिरून घ्यायचं। गॅस मात्र मीडियम ठेवायची। मिक्स केल्यानंतर आपण यात घालायचे अंडे। जे अंडे आपण बॉईल करून फ्राय केलेत ना ते अंडे आपण यात घालायचे। नंतर 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या, आवडत असल्यास एखादी लाल मिरचसुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता। नंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडी घालायची कसुरी मेथी आणि अर्धा चमचाभर आपण घालायचा गरम मसाला। आणि जे थोडीशी काही शिल्लक राहिली होती ना मलाई, ते सुद्धा मी यात ॲड केलेली आहे। आणि आता हे एकदा आपण मिक्स करून घेऊया, अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं। आता ही भाजी खूप पातळ नसते, ही घट्टच असते। तर यात आपण पाणी घालायचं, साधारण अर्धा 1 वाटी पाणी घालायचं, त्यापेक्षा जास्त नाही, कारण ही भाजी अगदी पातळ नसते। तर मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे। परत एकदा मिक्स करून घ्यायचं। मीठ आपण सुरुवातीलाच घातलेलं होतं। तर मिक्स करायचं, यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी 2 ते 3 मिनिट आपण कमी गॅसवर आपण शिजवून घ्यायची। 2 ते 3 मिनिट, त्यापेक्षा जास्त नाही। तर 2 ते 3 मिनिट झाले आणि तुम्ही बघू शकता आपला अंडा मलाई मसाला मस्त तयार झालेला आहे। भाजीची ग्रेव्ही बघा किती मस्त दिसते, भाजीसुद्धा मस्त दिसते आणि खूप मस्त झाली आहे। वरनं थोडीशी छोटी कोथिंबीर घालायची, थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि ही भाजी चपाती, नान, कुलचा, पराठा कशासोबतही खाऊ शकतो, मस्त लागतं।
तर तुम्ही बघा काय मस्त झाली आहे भाजी आणि याची ग्रेव्ही अगदी मस्त झाली आहे. जिरा राईससोबत किंवा साधा आपला स्टीम राईस असतो त्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. चला तर मग फटाफट तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा किरण रेसिपी. धन्यवाद.